पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पद्मशाली शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट। सोलापूर पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पूजन प्रशालेच्या प्रांगणात श्री क्षेत्र शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांची पालखी मुक्कामी आल्यानंतर ग्रामविकास व पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेले होते। त्यावेळी पालकमंत्री नामदार श्री जयकुमार गोरे मंत्री साहेबांनी पद्मशाली शिक्षण संस्थेला भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत शहर मध्यचे तरुण तडफदार आमदार माननीय श्री देवेंद्र दादा कोठे, भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचीही उपस्थिती होती। यावेळी संस्थेच्या वतीने अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम व सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते पालकमंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे व आमदार माननीय श्री देवेंद्र दादा कोठे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी संस्थेच्या विविध 23 शाखांची माहिती देताना संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातून एकूण सुमारे 11,000 विद्यार्थी शिकत आहेत। ही सर्व मुले वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मुले आहेत। ही मुले मराठी, तेलुगू व इंग्रजी या माध्यमातून शिकत आहेत। पूजन प्रशालेत मुक्कामी आलेल्या वारीतील वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था संस्था करते, तर दरवर्षी वारकऱ्यांची संख्या 700 ते 1000 पर्यंत असते। संस्थेकडून केल्या जाणाऱ्या या सुविधा अपुऱ्या आहेत। त्यास्तव आपण जिल्हा नियोजन विकास समिती मंडळ निधीतून स्वच्छतागृह व स्नानगृह बांधून मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम तसेच विश्वस्त व्यंकटेश आकेन, श्रीधर चिट्ट्यार, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, श्रीनिवास जोग, अंबादास गज्जम आदी उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, आपले या मध्यचे लोकप्रिय आमदार श्री देवेंद्रदादा कोठे दोघेही विशेष करून म्हणजे पालकमंत्री साहेबांना बोलवा असं वाटलं होतं, दादाला बोलू, पण विशेष म्हणजे आज भाग्याचा दिवस असा आहे की गजानन महाराजांची पालखी यावं आणि साहेबांनी आमच्या इथं पाय ठेवावं हे एक शुभसंकेत आहे। त्यामुळे त्यांनी आले असल्यामुळे त्यांचं गेल्या सर थोड्या संस्थेचा विस्तार सांगतो 113 वर्ष या संस्थेला झाले, जवळजवळ 23 शाखा कार्यरत आहेत। पण विशेष आम्ही सांगतो अभिमानाची गोष्ट आमच्या शाखेत शिकणारे कामगारांचे मुले, बिडी कामगारांचे मुले, यंत्रमाग कामगारांचे मुले, होतकरू कष्टकऱ्यांच्या मुलांना आम्ही शिक्षण देतो, ही आपली ख्याती आहे। व्यावसायिक शिक्षण आत्ता नुसतं आम्ही CBSE मध्ये आम्ही दाखल झालो, कारण काळाच्या ओघाप्रमाणे जाण्यासाठी, कारण ग्रँटेबलचे शाळा असून सुद्धा आम्ही गरीबातल्या गरीब शिक्षकांना शिक्षणाचं ज्ञान देतो। हे आपला 113 वर्ष या संस्थेने कमवलेले हे आहे। आणि गेल्या 83 वर्षाला आपण ज्या शाळेत आता पालखी आलेले 83 वर्ष पूर्ण झालेले त्या शाळेला, आणि गेल्या 57 वर्षापासून गजानन महाराजांची पावननगरी या पालखी आपल्या या शाळेत घेत असतो। त्यासाठी मी आज एक विशेष करून निवेदन आपण देणार आहे सत्कार करताना। विशेष करून पालखीला जे पहिलं कमी प्रमाणात होतं, जे 25 वर्ष एक 200-300 आज 800 ते 1000 वारकरी येत आहे, त्यांना आपण शौचालय आणि स्नानगृह यासाठी कॉमन टॉयलेट आता जेवत आहे, पण स्नानगृह बी कमी पडत आहे पुढे शाळेचे असल्यामुळे। त्यामुळे आपण आपल्या या संस्थेतर्फे आपल्या DPDC रकमातून कायमचं स्वरूपी स्नानगृह व शौचालयाची व्यवस्था केलं। स्वच्छ भारत अभियानखाली म्हणजे मैदान बी उद्या सकाळी जात असताना सकाळी जेव्हा पालखी जातं कॉलेज आणि शाळा चालू असतं, या क्षेत्रात 7000 मुलं रोज ज्ञानदान करत असते। त्याचं उद्या हे बी परिणाम होऊ नये त्यासाठी तुम्ही DPDC रक्कम देऊन आम्हाला जर स्वच्छतागृह आणि हे बांधून दिला तर त्याचं वर्षभरचं मेंटेनन्स जे काही असेल ते आम्ही संस्थेबरोबर निगा राखू आणि वारकऱ्यांना आल्यावर चांगल्या प्रकारे सुविधा देऊ। गेल्या 56 वर्षापासून आम्ही देतच आहोत, यापुढे देतो अशी एक मी आग्रहाची विनंती करतो। त्याबद्दल त्यांनी आपल्या संस्थेला आज येऊन भेट दिली व पालखीचं दर्शन घेतल्यापासून ही संस्थेतर्फे आमदार दादा गोरे साहेबांचा, मंत्री गोरे साहेबांचा, आमदार दादांचा दोघांची